कोल्हापूरच्या मातीतनं रांगड्या भाषेचं कोल्हापूरकरांचं हक्काचं चॅनल कोल्हापूर ब्रेकिंगला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. अक्कासाहेब महाराजांचे मुलगा म्हणजे विक्रमसिंह आणि विक्रमसिंहांना चिरंजीव झाल्यावरती त्यांचा देवाच्या गादीवर राज्याभिषेक झाला आणि विक्रमसिंहांना राजाराम महाराजांच्या पत्नी म्हणजे ताराबाई राणीसाहेब त्यांना इथं म्हणजे सख्या मामींनी त्यांना इथं दत्तक घेतलं कोल्हापूरच्या गादीवरती आणि त्यांचं नाव इथं शहाजी असं ठेवण्यात आलं. शहाजी महाराजांना जेव्हा मी सांगितलं आपल्याला त्यांना पहिले पुत्र झाले तेव्हा त्यांना देवाच्या गादीवरती त्यांचा राज्याभिषेक झाला आणि 2 नंबरच्या म्हणजे आत्ताच्या महाराजांच्या आई म्हणजे शालिनी राजे ज्यांच्या नावाने शालिनी पॅलेस आहे त्या तर शालिनी राजे ह्या शहाजी महाराजांच्या कन्या आणि त्या राजाराम महाराजांच्या अतिशय लाडक्या होत्या. कारण जन्मल्या त्यांना राजाराम महाराजांनी स्वतःच्या ह्याच्यातच घेतलं होतं. कोणी बघितले की नाही मला माहित नाही. महाराजांच्या डीपीला अनेक म्हणजे 1.5 वर्ष एक फोटो होता. एक लहान मुलगी होती आणि त्यात त्यांनी वाघाला धरलेला आहे. तर त्या महाराजांच्या आई म्हणजे शालिनी राजे शहाजी महाराजांच्या त्या मुलगी. मग जेव्हा आपले महाराज इथं मध्ये पुन्हा शालिनी राजेंचे चिरंजीव 2 मुलं शालिनी राजेंना एक महाराज आणि एक धाकटे संग्रामसिंग दिलीप सिंग आणि संग्राम. मग आपल्या महाराजांना म्हणजे इथं पुन्हा म्हणजे मुलीच्या मुलालाच पुन्हा मुलीच्या आई वडिलांनी इथं दत्तक घेतलं म्हणजे आपले महाराज. कारण बऱ्याच वेळा व्हॉट्सअपवरती खूप काय काय विचित्र फिरतंय आणि तुम्ही जेव्हा महाराजांना रिप्रेझेंट करणार आहे तेव्हा हे सगळ्यात पहिला तुम्हाला माहिती पाहिजे की महाराजांचं म्हणजे महाराज कोण आहे. तर शहाजी महाराजांच्या मुलीचे ते मुलगा आहेत आणि जसं शहाजी महाराजांना त्यांच्या मामींनी दत्तक घेतलं तसंच महाराजांना आपल्या आईच्या आई वडिलांनी इथं म्हणजे नाना नानी म्हणतात आईचे आई वडील त्यांनी इथं दत्तक घेतलं त्यांना. तर अशा प्रकारे महाराजां म्हणजे आत्ताच्या महाराजांच्या बाबतीत हे तुम्हाला मुद्दामून आवर्जून सांगायचं होतं की तुम्हाला सगळ्यांना हे माहीत पाहिजे.